सर्वांना जय सेवा जय जोहार। आज 23 नोव्हेंबर 2025 गुणगोवारी कास्ट सर्टिफिकेट मिळावे आणि 24 एप्रिल 1985च्या JRFच्या विरोधात 23 नोव्हेंबर 1994ला भव्य असा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा निघाला होता। त्या मोर्चामध्ये आदिवासी गुणगोवारी जमातीचे 114 बांधव शहीद झाले होते। त्यासोबतच अजूनही 6 लोकांचा अवशेष मिळालेले नाही आणि 7 लोकांच्या ओळख पटल्या नाही। असे 126 लोक यांना विनम्र अभिवादन करतोय। आदिवासी गुणगोवारी जमाती संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षामध्ये प्रत्येक आंदोलन यशस्वीपणे पार पाडत आहे। पण सत्तेत बसलेलं शासन ज्यांनी 94च्या हत्याकांडानंतर पहिल्यांदा या स्वतंत्र भारतावर सत्ता प्राप्त केली आणि शासन आम्हाला न्याय देईल बा अशा अपेक्षेने संपूर्ण आदिवासी गुणगोवारी जमात त्यांच्या बाजूने होती। पण आज 31 वर्ष पूर्ण होऊनही या जमातीला न्याय मिळाला नाही। यांचं वांशिक अस्तित्व खतम करण्यासाठी संपूर्ण प्रशासन शासकीय यंत्रणा लागलेली आहे। त्यासोबतच माननीय गडकरी साहेब, माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री वारंवार आम्हाला भूलथापा देऊन आमच्या भावनेशी खेळत आहे। या शासनाला धडा शिकवणं अत्यंत गरजेचं आहे। मागच्या वेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण जमातीने आपला प्रामाणिकपणा, आपली अस्तित्वदर्शकता दर्शवली होती आणि नक्कीच याही वेळेस आमचा माणूस आमचा वोट हे तर राहीलच। पण ज्या ठिकाणी आमचा माणूस नाही राहील त्या ठिकाणी बहिष्कारसुद्धा राहील। जर या शासनानं या बाजू आता तरी गांभीर्य घेणं आहे। या 11 डिसेंबरला भव्य असा मोर्चा हिवाळी अधिवेशनावर आदिवासी गुणगोवारी संविधानिक कृती समितीच्या माध्यमातून आहे। या मोर्चामध्ये काठीनं गोंगडं घेऊ द्या किंवा मले बी मोर्चाले येऊ द्या किरं या नाऱ्यासोबत, या गाण्यासोबत संपूर्ण जमातीने आपलं अंथरूण पांघरून घेऊन यायचं आहे। या शासनाला दाद मागायची आहे। 11 डिसेंबरला या शासनासमोर आम्हाला एका प्रामाणिक गेल्या 70-75 वर्षाच्या लढाईसाठी मागायचं आहे। अजूनही वडणे कमिटीचा अहवाल आणि 24 एप्रिल 1985चा JR दुरुस्त केलेला नाही। अजूनही आमचे मुलं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीसाठी भटकत आहे। नोकरी लागूनसुद्धा त्यांना व्हॅलिडिटी मिळत नाही आहे। जाणून बुजून त्रास देण्याचं काम, षडयंत्र करण्याचं काम शासन करत आहे। त्यामुळे संपूर्ण जमात बांधवांना आवाहन करतो की 11 डिसेंबर भव्य असा हिवाळी अधिवेशनावर संविधान चौक या ठिकाणी धडकायचं आहे आणि सोबत अंथरूण पांघरून आणि घेऊन यायचं आहे। कुठल्याही जमात बांधवांनी आज 23 नोव्हेंबरच्या ठिकाणी भरपूरशा जमात बांधव आपल्याला तिथे कमी प्रमाणात आढळले। जाणून बुजून शासन आपल्याला डावलण्याचा प्रयत्न करत आहे। पण ज्यांचं वांशिक अस्तित्व टिकून ठेवायचं आहे, ज्याला आदिवासी गुणगोवारी जमातीचं अस्तित्वाची लढाई लढायची आहे, ज्याला आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे, त्यांनी या मोर्चाला प्रामाणिकपणे हजर राहणं अत्यंत गरजेचं आहे। या जमातीला शेवटल्या क्षणापर्यंत आम्ही न्याय मिळेपर्यंत लढत राहू, चाहे आमचा प्राण गेला तरी चालेल। या 11 डिसेंबर 2025च्या मोर्चामध्ये जोपर्यंत शासन आम्हाला न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही तिथे मोर्चाच्या स्वरूपामध्ये धडकू आणि बसून राहू। शासनानं ऐकून घ्यावं, आम्हाला न्याय द्यावं एवढीच अपेक्षा करतो आणि संपूर्ण जमात बांधवांना पुन्हा आवाहन करतो की 114 बांधवांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे। पारिकुपार लिंगो रायता जंगोचा तुमचा सोबत आशीर्वाद आहे। त्यामुळे कोणी घाबरता कामा नये। युवा वर्ग, विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात जुळावा आणि जेव्हा जेव्हा युवक जुळला तेव्हा क्रांती घडली।
या क्रांती घडवून आणण्यामध्ये, आदिवासी गोंडगोवारी जमातीचा न्याय मिळवण्यामध्ये विद्यार्थी अगदी समोर असायला पाहिजे, यामध्ये काही दुमत नाही. परत एकदा 114 बांधवांना, गोंडगोवारी बांधवांना विनम्र अभिवादन करतोय आणि येणाऱ्या 11 डिसेंबरच्या मोर्चाला आवर्जून ज्यांचं अस्तित्व जिवंत आहे, ज्यांचा स्वाभिमान जिवंत आहे, त्यांनी लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी धडकावं एवढीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. जय सेवा, जय जोहार.